महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीनं जे आहे ते ब्रेक दिलेला आहे। महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रस्तावावरून गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेत मोठा वाद निर्माण झालेला होता। त्या प्रस्तावाला विरोधकांसह मित्रपक्षांकडूनही आक्षेप घेतले जात होते। अखेर आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव नॉट टेकन करण्यात आला आहे। महापौरांच्या पीआरसाठी करण्यात येणाऱ्या खर्चावरून तसंच प्रस्तावाच्या स्वरूपावरून प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। दरम्यान हा प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडून आणला जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, खरं म्हणजे या प्रस्तावावरून एक वादंग निर्माण झालेला होता। विरोधी पक्षानं देखील या प्रस्तावावर टीका केलेली होती। नक्की आता काय घडलं? नक्कीच आपण पाहतोय की जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून महापौरांच्या सोशल मीडियाच्या खर्चासाठी 25,12,000चा प्रस्ताव जो आहे तो आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत आला होता। मात्र कालपासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती या प्रस्तावावरून होत होती। महापौरांना मोठ्या टीकेला जे आहे ते सामोरं जावं लागलं होतं आणि अखेर आजच्या बैठकीमध्ये प्रस्ताव आल्यानंतर हा प्रस्ताव जो आहे तो नॉट टेकन करण्यात आलेला आहे। विरोधकांनी देखील या प्रस्तावाला विरोध केलाच होता, मात्र सत्ताधारी शिवसेना यांनी देखील या प्रस्तावाला विरोध केला होता आणि त्यामुळे प्रस्ताव माघारी घेण्याची वेळ जी आहे ती प्रशासनाला आलेली आहे। आता आजच्या बैठकीमध्ये खरं तर प्रस्ताव जो आहे तो माघारी गेलेला आहे। त्याच्यामुळे 25,12,000ची जी सोशल मीडियावरती महापौरांचा खर्च होणार होता तो महानगरपालिकेचा खर्च वाचलेला आहे। मात्र पुढील काळामध्ये प्रशासनाकडून हा प्रस्ताव आणला जाणार का, आणि जर आणला जाणार असेल तर पद्धत त्याची कशा पद्धतीची असेल, स्वरूप कशा पद्धतीचे असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण की वारंवार महापौरांच्या वरती महापौर बंगला असेल, महापौर कार्यालय असेल, महापौरांची गाडी असेल यावरती खर्च केल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीकेला जे आहे ते त्यांना सामोरं जावं लागलं होतं आणि महापौरांच्या सोशल मीडियासाठी 25 लाख एक वर्षासाठी खर्च करण्याचा प्रस्ताव होता। त्याच्यामुळे त्याला देखील टीका जी आहे ते मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यामुळे प्रशासनानं आणि स्थायी समिती अध्यक्षांना भूमिका बजावत हा प्रस्ताव जो आहे तो नॉट टेकन करण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद निवृत्ती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर राज्यात लवकरच गृहनिर्माण संस्थांना महसूलच्या जागा देणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। राज्यातल्या जनतेला स्वस्त घरं मिळणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। क्लिष्ट प्रक्रिया सोपी करायचं काम केल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। नगर विकास आणि महसूल खातं मिळून काम करणार असल्याचं देखील बावनकुळेंनी सांगितलं। विचार केला या राज्यामध्ये आतापर्यंत या 1.5 वर्षामध्ये 950 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमोशन आम्ही केले आणि मोठ्या प्रमाणावर बदल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। त्यांचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या हक्काचे संपूर्ण अधिकार जे आहेत कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या ते आम्ही त्या ठिकाणी त्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय। आमच्या कार्यकाळामध्ये महसुली अधिकाऱ्यांचे जे प्रमोशन मागच्या 20 वर्षापासून थांबले होते त्याचं सर्व प्रमोशन आम्ही